श्री स्वामी समर्थ। माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण काय असेल तर ते आहे अहंकार आणि लोभ। अहंकारामुळे माणूस इतरांना माफ करत नाही आणि लोभामुळे समाधानी होत नाही। आपण कधी विचार केला आहे का, माणूस इतका प्रगत झाला पण तरीही शांत का नाही? माणसानं जग जिंकलं पण स्वतःचं मन तो कुठेतरी हरवून बसला आहे। अहंकारामुळे माणूस माझंच म्हणणं खरं, मीच काय तो शहाणा, बाकी सगळे चुकीचे असे वागतो। त्यामुळे माणूस माणसापासून दूर चाललाय, नात्यामध्ये अंतर निर्माण होतं आणि मनात पोकळी। लोभ म्हणतो हे पुरेसं नाही, घर आहे पण मोठं घर नाही, पैसा आहे पण जास्त हवा, प्रेम आहे पण हक्कानं हवंच, आणि ह्या हवेत समाधान हरवून जातोय माणूस। दुःख काही बाहेरून येत नाही, ते आपल्यातच तयार होत असतं। जिथे मी खूप मोठा होतो आणि आपण हरवतो, जिथे हवं खूप वाढतं आणि आहे नजरेआड जातं। म्हणूनच जिथे अहंकार संपतो तिथे प्रेम वाढतं आणि जिथे लोभ थांबतो तिथे समाधान उमलतं। माणूस तेव्हाच सुखी होतो जेव्हा तो अहंकार बाजूला ठेवतो आणि लोभावर मर्यादा घालतो। समाधान मिळवायचं असेल तर मला काय हवं आहे यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे बघायला शिका। जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या अनुभूतीतून आणि मार्गदर्शनाने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात। हे तितकंच सत्य आहे। स्वामींच्या कृपा आशीर्वादाने, नामस्मरणाने, स्वामींच्या अनुभूतीने अहंकार आणि लोभ हे विकार आपल्या आसपासही फिरकत नाहीत। म्हणून नामस्मरणाची ताकद ओळखा आणि नाम जपत राहून सुखी व्हा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। शुभम भवतु।